आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण पवार सर आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल बॉलर तयार होते बॉलिंग मार्क वरती. प्रतीक पाटील पहिला बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर डायरेक्ट हिट लागलाय, परंतु काय घडले पाहूया. अपील तर आहे परंतु अंपायर सांगतायत की नाही, बॅट पूर्णपणे क्रीज मध्ये लँड झाली आहे. नॉट आउट. पहिला बॉल वाईट. अतिरिक्त धावेने होते सुरुवात. मुरबी गावची एक मोठी मानाची अग्र नामांकित ही क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या भेटीला आली आणि आज या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झाले सर्वांना शुभेच्छा. अजून एक मॅच आपल्या स्पर्धेमध्ये खेळवायची आहे. हंसिका वॉटर सप्लायर्स भावेश पाटील किरवली यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, 2000 रुपयांचं कॅश प्राइज. लेट खेळले होते, बॉलला येऊ दिलं स्वतःपर्यंत आणि मग मात्र जागा बनवून बॉलला पाठवून दिले पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. ऑफिशियली सुरुवात झाली आहे. 5 धावा स्कोरबोर्डवरती पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मिटिंग घ्यायला अलाउड नाही आहे आपल्याला. याही गोष्टीची नोंद आपण आपल्याकडे ठेवावी. गुलशन पाटील खरं तर चालता फिरता कॅल्क्युलेटर, हे सगळी माहिती त्याची आपल्या वहीमध्ये कैद असते आणि नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वस्व देण्याचा तो प्रयत्न करतो आणि 100% दिल्यानंतरच आज एवढी मोठी भरारी तो घेऊ शकला. गोवा रिटर्न स्कोरर म्हणून ज्याची ओळख या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये राहिली आहे. पुन्हा एकदा प्रतीक तयार. ओव्हर द विकेट. समोर होता बॉल, स्लॉट मध्ये होता, मिडॉनला बॉल अडवला गेला. वेदांतरीची विकेट धोक्यात. ओ हो बाल बचावला. मैदानामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅट्समन पहिल्या अटेम्प्ट मध्ये कळलं होतं की धाव घ्यायची आहे, परंतु जसं पाहिलं मिडॉनला बॉल अडवलाय आणि त्यानंतर मात्र धाव कॅन्सल करण्याचा निर्णय मात्र योग्य की अयोग्य हे त्यांनाच माहिती आहे. ओ याही वेळेस मात्र पहा पुन्हा एकदा लेंथ खूप चांगली होती. बरोबर बॅटच्या बाजूने बॉलला कट केला. लेग कटरचा वापर या ठिकाणी मात्र होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाईल बॉल. पहिला डॉट बॉल, सेकंड डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील. ओ याही वेळेस मात्र पहा लोअर फुल टॉस, इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर करून चालला एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत 2 धावा मिळतील. वेदांतरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नेहमीच प्रशांत पाटीलला जोड अगदी ही मानाची जोडी मानली जाते किरवली टीमची. फुल टॉस बॉल ऑन साइडला. देर इज नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार, दुसरा चौकार प्रतीक पाटीलच्या ओव्हर मधून आणि या दुसऱ्या चौकाराबरोबर स्कोर जाऊन पोहोचलाय 11 वरती. 11 फॉर नो लॉस. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा राहुल उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम कव्हर करते. त्यांचंही स्वागत. आमचे दोन्ही अंपायर पवार सर असतील, त्याचबरोबर सुनील पाटील सर, आपलंही स्वागत. सँडी पालकर सर या मागील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, त्यांचंही स्वागत करूया आपण. त्याचबरोबर आमचे सहकारी समालोचक अमितजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर आमचे राकेश दादा तांडेल यांचं देखील या ठिकाणी आभार. ऑप्शनच्या बाहेर चाललेला बॉल होता आणि इथे पहा अपील झाली होती, परंतु या अपीलमध्ये फार उत्साह दिसून आला विकेट किपर सुनीत पाटील यांच्याकडून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. खरं तर बॉल सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न प्रशांतने केला, परंतु त्याला देखील माहिती आहे की बॅटची कोणतीही एज नाहीये, त्यामुळे तो तटस्थ उभा राहिलाय. खेळाडू वृत्ती आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह गली पॉइंट मधून बॉलला काढला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानूच्या बॅटमधून निघाला तिसरा चौकार. ओव्हरची समाप्ती होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आहे 16. विकेट गमावलेली नाहीये. पॉवर प्ले मध्ये 16 धावा आल्यात.
4 ओव्हरची मॅच. हंसिका वॉटर सप्लायर्सचे आमचे भावेश शेठ पाटील यांच्याकडून सलग 3 चौकारांसाठी 1000 आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचे कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले. परंतु 3 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. प्रशांत पाटील नानूच्या बॅटमधून. वेदांत तरे यंगस्टर आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये किरवली टीमने याला प्रमोट केले आणि आज प्रमोट करत असताना त्याने स्वतःला सिद्ध केले की जी जागा मला टीमने दिली आहे ती जागा मी माझ्या मेहनतीने मिळवली आहे. मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करेन. ही त्याची नैतिक जबाबदारी तो खूप चांगल्या रीतीने पार पाडत आलाय. आणि ज्या वेळेस मात्र वेदांत तरे प्रशांत सोबत स्ट्रायकिंग एंडवरती ओपनिंग जोडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ना, तेव्हा मात्र प्रशांत थोडासा निर्धास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले या ठिकाणी मात्र संपलाय, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळाल्या. त्या सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. चला तोंडरे टीम थोडं फास्ट करा. आपण 15 मिनिटांमध्ये पहिल्या 3 ओव्हर तुमच्या संपल्या पाहिजे याची आपण नोंद ठेवावी. बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरमध्ये आलाय प्रितेश पाटील. शॉर्ट बॉल होता इनफिल्डच्या वरून, खेळण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या खाली. सूरज पाटीलच्या हातामध्ये हा झेल आणि संपलाय वेदांत तरेचा खेळ. थोडासा नाराज आहे आपल्या स्ट्रोक अटेम्प्ट वरती, परंतु हे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. रनअप खूप चांगला होता बॉलरचा, परंतु बॉडीच्या रीच पासून बॉल दूर होता आणि तो स्ट्रोक अटेम्प्ट केला. बॉल सोडला असता तरी देखील हरकत नव्हती. जास्तीत जास्त डॉट बॉल झाला असता, परंतु खेळपट्टीवरती जास्तीत जास्त उभी राहण्याची संधी मिळाली असती. परंतु आता तसं काही होताना दिसत नाहीये. निराश चेहऱ्याने वेदांत देखील परततोय माघारी. आणि किरवली टीमचं एक विशेष कौतुक आहे की या टीममध्ये आमचे रमेश दादा खेळतात आणि त्यांची दोन्ही मुलं, एका बाजूला वेदांत आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश तरे, हे देखील या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि काका सुद्धा त्यांचे या टीम मध्ये इन्व्हॉल्व आहेत, राकेश तरे. आता मी एक एक करून खेच. हॅलो 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 चेक. खेच नाही एक एक. हॅलो 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 तो ठेव. हॅलो 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 पुढचा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. बॉल तयार. ओ पायावरचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रन. स्ट्राईक रोटेट केली जाते. जस्ट ओनली 1. 17 रन स्कोरबोर्ड वरती. सागर पाटील आला नवीन बॅटर मैदानामध्ये. 1 डाऊनचे बॅटर आहेत. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये प्रितेश पाटील. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता बाद करण्यामध्ये यश आलं वेदांत तरेला. सूरज पाटीलने पकडला होता तो झेल आणि त्यानंतर मात्र सागरची मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली. प्रशांत पाटील अनेक बाईक त्याने टीमसाठी सॅक्रिफाईस केल्यात आणि आज खरं तर स्वतःला टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देताना त्याला पाहायला मिळते आपल्याला. प्रितेश तयार. ओव्हर द विकेट. ओ याही वेळेस लोअर फुल टॉस बॉल मिस करून डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल जेवढे येतील तेवढा खरं तर कॉन्फिडन्स वाढेल. अधिया 11 RKCC तोंडरे या टीमच्या माध्यमातून. ओ यावेळेस स्लॉट मध्ये होता बॉल, गॅप मधून फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. बाउंड्री लाईन थोडीशी दूर आहे, त्यामुळे कदाचित दोन्ही फिल्डर्सला पर्याप्त वेळ मिळाला होता बॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. धाव मिळाली एक. टीमची टोटल 18. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. आता 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 1 विकेट गमावल्यात टीम ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली टीमने. सागर पाटील आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. प्रितेश पाटीलचा पुढचा आक्रमण राऊंड द विकेट, कारण की लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे. इथे देखील पहा पुन्हा एकदा वेगाने बीट करत असताना दिसतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल कसा बाहेर वळवला जाते आणि ऑफ कटरचा विशेष करून प्रभावी मारा प्रितेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला दिसून येतोय.
या ओव्हरमधील अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. दुसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावरती असलेली आपल्याला पाहायला मिळते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज अँड कॉट बिहाइंड द विकेट. सफलता मिळाली आहे. आकाश पाटीलने कॅच कॅरी केली विकेटच्या मागे. सागर पाटील जो खेळपट्टीवरती फार काळ उभा राहण्याचा प्रयत्न करत होता आणि इच्छा देखील तेवढी प्रबळ होती, परंतु असं म्हटलं जातं ना, स्वतःच्या जिद्दीपुढे काहीच चालत नाही आणि हेच घडले. चांगली विकेट या ठिकाणी मात्र मिळवून दिली. प्रितेश पाटीलच्या ओव्हरमध्ये 2 रन खर्च केले आणि 2 विकेट मिळवण्यामध्ये यश आले. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा 18. चला, यातून जिंकणारा संघ पुढील मॅच खेळेल चिंद्रन टीम सोबत. सो चिंद्रन टीमचे खेळाडू इथे इथे पसरलेत, परंतु आहेत मैदानावरती. तोंडरे टीमसाठी खरं तर दुसरी ओव्हर फार सफल राहिली. प्रितेश पाटीलने अटॅकिंग बॉलिंग आपल्या टीमसाठी रिलीज केली, ज्यामध्ये 2 धावा 2 विकेट्स हे प्रदर्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत गायकर पाहायला मिळेल आपल्याला. प्रशांत पाटील मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभा आहे. समोरच्या दिशेने व्ही शेपला फ्लॅट अँड फ्युरियस बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. नानूच्या बॅटमधून षटकार. पहिली 6. धडाका लावलाय. 3 चौकार पहिल्या ओव्हरमधून. सेकंड ओव्हरमध्ये फार चान्स मिळाला नाही प्रशांतला, परंतु आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलपासून चान्स घेतला आणि अपेक्षित होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलाय, स्लॉटमध्ये होता बॉल, बरोबर बॅटच्या समोर टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांकरिता. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलेत अलॉंग विथ द ग्राउंड. लॉंग ऑफ फ्लॉप फिल्डर आहे, तोपर्यंत धाव मिळणार एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 वरती. आणखीन एक समोरच्या दिशेने साइड स्क्रीन वरती. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. काय स्वतःला सेट केले. जबरदस्त कॅच. संकेत पाटीलची विकेट. संकेत गायकरला मैदानाच्या बाहेर घेऊन गेला आणि पाहत बसलाय. संकेत गायकरला आता कळत नाहीये, सुचत नाहीये नेमकं काय घडलं माझ्यासोबत. क्लिअर आहे कॅच, संपूर्ण दिसते, परंतु आता तरी देखील WTC ची मदत आपण घेऊया आणि 12वे खेळाडू देखील त्याची पडताळणी करतील. स्वतः गुलशन आहे तुमच्या टीमचा, त्यामुळे आउट आहे. चला, फायनली आणखीन एक विकेट गळायला लागली टीम अधिया 11 RKCC तोंडरे या टीमच्या. अपेक्षा असेल अजून 1-2 डॉट बॉल जर आलेत तर मजा येईल. तीन बॉल आतापर्यंत झाले. चला प्लीज जरा फास्ट खेळा प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला. थोडा गेम स्लो झालाय.
ठाऊक आहे आम्हाला की मॅच थोडी थंड होती, कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा मैदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अजूनही साऊंड सिस्टीम बंद झाल्यामुळे कदाचित या गोष्टी आपल्याला नक्कीच सांभाळाव्या लागतात. शहरामध्ये टुर्नामेंट होतीये. शॉर्ट बॉल समोर उडवला, बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. हा षटकार आहे. 6 धावा मागवा बॉल बाहेरून. नवनाथच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या सांगितलं संकेतला अजय पाटीलला की हा षटकार मारूनच मी मात्र शांत बसेन. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. काय कमालीचं टायमिंग होतं. लेंथ थोडीशी मागे होती, पिक केला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑनच्या बाहेर. आणि लगेच मात्र टीम मीटिंग घेण्याची वेळ ओढवली गेली आहे, ती म्हणजे तोंडरेवर. 4 बॉल आतापर्यंत झालेत. चला थोडंसं फास्ट करा प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला. हॅलो. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका आपल्याला नवनाथच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने किरवली टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचली. 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आणखीन एक बॉल गती कमी करून टाकला होता आणि लवकर बॅट फिरवली गेली होती आणि इथे व्हाईट बॉलसाठी मागणी केली गेली. येस सँडी पालकर सर या प्लीज. रिव्ह्यू कोणाचा आहे? सुनील सर. बॅटिंग चेक केलं जाते सध्या आमच्या टेक्निकल रूम. अर्थातच WTC ची मदत घेतली जाते. राहुल उलवेकर स्वतः टेक्निकल ऑपरेटर म्हणून जबाबदारी पाहतात. सॉफ्ट सिग्नल काय आहे सर? तुम्ही वाईट दिले का? नाही, त्यांनी नाही दिलं वाईट. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल बाकी आहे. अजय पाटील बॉलिंग मार्कवरती. अजूनही एक बॉल टाकायचा आणि समोर असणारा षटकाराने सुरुवात करणारा नवनाथ गायकर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचा होता. लेग स्टंप सोडून चालला बॉल. पाहूया पंचांचा डिसिजन. विकेट्सवरून बॉल पास झालाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावत असताना 31 धावा ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली टीम. चला टीम मीटिंग नकोय तोंडरे. टीम मीटिंग घेऊ नका. आपण सगळ्यांनी जवळ येऊ नका. 18 बॉल आतापर्यंत किरवली टीम खेळले. त्यातले 9 बॉल डॉट आहेत आणि 9 बॉलमध्ये 31 धावा बनवल्यात. त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा महत्वपूर्ण समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक डबल आणि 3 सिंगल आणि 2 वाईड चा समावेश आहे. 31 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. आपल्याला सर्वांचं स्वागत आहे. आज तिसरी रात्र या स्पर्धेची पूर्ण होते आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी तोंडरे टीम कडून सुजल पाटील. प्रशांतला आता थोडेसे हात मोकळे करावे लागतील, कारण सुरुवातीपासून ओपनिंग जोडीमध्ये त्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर त्याच्याकडून आक्रमणाची अपेक्षा संपूर्ण ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली टीम करताना दिसेल. नवनाथ गायकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे, परंतु नवनाथने आल्या आल्या आपल्या पहिल्याच बॉलवरती स्वतःचे इरादे स्पष्ट करून मारला षटकार. लेफ्ट हँडेड बॉलरसाठी चॅलेंजिंग बॉल होता. खाली थ्रो केला. रनआउटची शक्यता होती, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल चेकी सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. नवनाथ गायकर स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय.
धावसंख्या 32, 3 विकेट गमावलेत किरवली टीमने. लेफ्ट आर्म राऊंड, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. बरेचसे असे या टेनिस क्रिकेट विश्वाने लेफ्ट हँडेड यंगस्टर बॉलर पाहिलेत. विशेष करून मी उल्लेख करेन याच मुरबे गावातील एक यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू, लेदर बॉलवरती फार मोठं प्रभुत्व मिळवलेला आपला विघ्नेश पाटील, याचा देखील उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करू शकतो. यंगस्टरने लेफ्ट हँडेड बॉलरने भरपूर प्रभावित केले यावर्षी. पायावरचा बॉल समोर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः बॉलरपासून बॉल दूर राहिलं, त्यामुळे रनआउटची शक्यता नव्हती. एक धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. धावसंख्या 33, 33 फॉर 3. 3.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत या इनिंगमध्ये टार्गेट सेट करण्यासाठी. ऑन साईडला वळवला बॉल, एक धाव पूर्ण केली. नवनाथ ते दुसरीसाठी निघाले दोघे. प्रशांतची विकेट धोक्यामध्ये आहे. काय घडले, बॉल लागले का हे पाहूया. कारण प्रथम दर्शनी असं वाटलं की बॉल लागलेला नाहीये, परंतु आता चेक केलं जाईल WTCच्या माध्यमातून. या गोष्टीचा उलगडा होणार आहे. ज्या गोष्टी आपल्या नजरेतून चुकतात त्या मात्र WTCच्या कॅमेऱ्यामध्ये अगदी सहज कैद होतात. येस, या अँगलने परफेक्ट आपल्याला माहीत पडेल. आउट. जावं लागेल प्रशांत पाटीलला मागे. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टींना पूर्णपणे मुभा आहे. कारण एकाच वेळी रायगडमध्ये या गोष्टी नाही होत, परंतु या स्पर्धेसाठी तो नियम आहे की एकाच वेळी तुम्ही दोन्ही बॅट्समन क्रीज सोडणं असं गरजेचं नाहीये. एक बॅट्समन थांबून दुसरा अटेम्प्ट करू शकतो. हे या स्पर्धेमध्ये नियम आहेत. कदाचित बहुतांशी स्पर्धामध्ये हे नियम नसल्यामुळे त्याची जाणीव नव्हती आणि म्हणून विकेट गमावली प्रशांतने. बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉल झालेत. 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. रमेश तरे आलेत स्वतः बॅटिंगसाठी, टीमचे कॅप्टन. ओ, यावेळेस मात्र ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर बॉल टप्पा पडतो. एकच धाव घेण्याचा प्रयत्न. नवनाथ सांगतोय पुढचे उर्वरित 2 बॉल मी खेळणार आहे. प्रचंड विश्वास स्वतःच्या फलंदाजीवरती आणि या सिंगल सोबत टीमची टोटल 35. 2 बॉलमध्ये ॲटलिस्ट एक मोठा हिट जर आला तर मात्र एक सेफ टार्गेट उभं करतील किरवली टीम तोंडरे समोर. सुपर 14 मध्ये हे 2 संघ वलपला आमने सामने आलेले. लॉंग लेग कडे बॉलला टर्न केले. आउटफील्ड फास्ट आहे आणि फिल्डर पासून बॉल दूर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. मारून मागे गेला असेल तर चौकार, परंतु जर पहिलेच मागे असेल तर मग पंच डिसिजन देतील. पाहूया आपण. एक ॲटलिस्ट एक पाय तरी आतमध्ये असायला पाहिजे. चला, क्लिअर आहे. चौकार चौकार. एक पाय पूर्ण क्रीज मध्ये आहे आणि एक पाय चालतो. नियम आहेत त्या आंतरराष्ट्रीय मध्ये. चला, शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल या मॅच मध्ये.
किती धावांचं टार्गेट उभं राहील तोंडरे टीम समोर हे ठरवणारा बॉल फेकेल बॉलिंग मार्कवरती सुजल पाटील. शेवटचा बॉल समोर नवनाथ गायकर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती सुजल पाटील. टार्गेट किती असेल या मॅच मध्ये हे पाहायचं आपल्याला. 39 बनल्यात. अजून जर एखाद मोठा हिट आला षटकार आला तर 45 होतील. 46चं टार्गेट. चौकार आला तर अजून 2 धावा कमी. 44चं टार्गेट बनेल. खोलात टाकला होता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे पहा ओ इथे काय घडले. बॉल पकडला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सो इथे ही रन मिळणार कदाचित आहे का पंच सांगा. धाव आहे की नाही. नाहीये. बॉल बॉल पकडलाय ना आणि किपर क्लोज आहे. सो रन काउंट होणार नाहीये. धावा 39 आणि 40 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. अधिया 11 RKCC तोंडरे या टीम समोर. आव्हान फार मोठं नाहीये परंतु समजुतीने जर खेळले तर मात्र हे लक्ष सहज पार केलं जाऊ शकतं. दुसऱ्या बाजूला किरवली टीम ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीये. त्या टीममध्ये अनेक धुरंधर गोलंदाज आहेत आणि त्यांची मात्र चर्चा नेहमीच होत राहते. मजा येईल मॅच पाहायला. सेकंड इनिंगमध्ये जशी सुरुवात होईल तसा आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा. आमचे मार्गदर्शक मोठे बंधू राकेश दादा तांडेल करावेगाव यांचा आवाज सेकंड इनिंगमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026. थँक्यू. हॅलो. येस, धन्यवाद. थँक्यू हर्षद मडवी. कारण ज्यांचा आवाज आपण उद्या या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. परंतु मुरबी पाटील फॅमिलीचे एक फॅमिली मेंबर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमीच कोणताही कार्यक्रम असू द्या हर्षद मडवी हे पाटील फॅमिलीचे एक मेंबर म्हणून नेहमीच वावरत आहेत. तर हर्षद, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि थोडा का होईना त्या स्पर्धेमध्ये आपला आवाज दिला त्याबद्दल तुमचा आभार. उद्या नक्कीच हर्षद यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तर वेलकम हर्षद, स्वागत आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये राकेश आणि अमित पाजी यांना देखील आपण ऐकतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चांगली स्पर्धा आहे, चांगला सामना असेल. चिंद्रन संघाविरोधात कोणता संघ खेळेल हा प्रश्न आहे. आज मात्र एक व्हायब्रेट अंपायर आमचे शांडी पालकर एक फेमस अंपायर म्हणून आहेत. त्यांच्यासाठी वेळ फार कमी असतो. परंतु या स्पर्धेसाठी मोंटी पाटील यांची स्पर्धा म्हटली तर एक दिवस तर देणं गरजेचं आहे. म्हणून आजचा दिवस मात्र शांडी पालकर यांनी दिलाय. सुनील पाटील यांनी सांगितलंय की अजून दिवस तुमचे हवेत, परंतु शेड्यूल त्यांचा बिझी आहे. पण एक दिवस, कारण हीच तर विशेषता आहे या स्पर्धेची. राकी. येस, थँक्यू. थँक्स अ लॉट संदीप पाटील सर. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकला हर्षद मडवी यांचा. रायगड क्रिकेट समालोचक कमिटीचा विचार केला तर नवी मुंबईचे संयोजक आहेत आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील स्पर्धांमध्ये हा आवाज आपण ऐकताय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. या ठिकाणी आपण पाहताय किरवली विरुद्ध तोंडरे असा विद्यमान सामना सुरू आहे. 42 विन, 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. पहिल्या इनिंगचं विवरण आपण ऐकलं. मराठी भाषा आणि मराठी भाषेचं एक गोड आवाज हर्षदजी मडवी यांची वाणी आपण ऐकली आणि 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. चला, अतिरिक्त वेळ नको, लगेच सामन्याला सुरुवात करूया. आपण पाहताय RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर चषक स्मृती चषक 2026. तमाम क्रीडा रसिकांचं पुण्याच्या या ठिकाणी या WTCच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आजचा तिसरी रजनी आणि या ठिकाणी अंतिमचा टप्पा आहे. एका बाजूला किरवली, दुसऱ्या बाजूला तोंडरे असा चालू सामना सुरू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 40
ऑन टार्गेट सलामीचे बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला किरवली संघ आणि लगेच टोंडरे संघ सामन्याला गती द्यायची आहे. विनंती आहे, अजूनही एक सामना आपल्याला कव्हरअप करायचा आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये. आमच्या संवेद आज गुलशन पाटील किरवली आणि समीर ठाकूर ॲज अ गुणलेखक म्हणून भूमिका, तसेच अमित म्हात्रे सर पेण आणि गुरुवर्य आदरणीय मामा संदीप पाटील सर यांच्या वाणीतून या खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पूर्ण लेखाजोखा आपण ऐकत आहात. एक चांगली स्पर्धा मुरबी गावाच्या मान सन्मानची क्रिकेट प्रतियोगिता आपण ऐकताय पाहताय. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला. रजनी क्रिकेट, रात्रीचं क्रिकेट. आकाश पाटील आणि प्रतीक पाटील असे सलामीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. 40 ऑन टार्गेट आहे. 4 षटकांची ही लढत आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचा उल्लेख केला गुणलेखक गुलशन पाटील म्हणजे चलता फिरता कम्प्युटर आहेत. पूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे अनेक स्पर्धांचा. किरवली गावातून बिलॉंग करतायत. 6व्या मॅचकडे या ठिकाणी खेळपट्टीकडे घेऊन जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पॉवर प्ले 1चं षटक हाताळेल. गोलंदाज आहे किरवली संघाचा नवनाथ गायकर. स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकाल आकाश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडकडे प्रतीक पाटील. पॉवर प्ले 1चं पहिलं षटक हाताळतोय नवनाथ गायकर. 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट झालेलं आहे. पहिला बॉल अचूक टप्प्यावर डिलिव्हर केलाय. पहिला डॉट बॉल खेळलाय बॅटर आणि आकाश पाटील पहिला डॉट बॉल खेळतायत. एक अतिशय चांगला टप्पा या ठिकाणी नवनाथ गायकरांनी डिलिव्हर केलाय. डावखुऱ्याचा गोलंदाज अप्रतिम ॲक्शन आहे. नवनाथ गायकर किरवली गावाला बिलॉंग करतोय आणि एक चांगलं क्रिकेट नेहमीच खेळलेलं आहे. पॉवर प्ले 1च्या षटकामध्ये सर्वोत्तम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते किरवली संघाच्या वतीनं. दुसरा बॉल नवनाथ गायकर गोलंदाजच्या ट्रॅकवर धावतोय. दुसऱ्या बॉलला पाठवलाय या प्लॉटच्या बाहेर. गुडलेन स्पॉटवरील स्लॉटचा बॉल, त्याला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार. येस, तर शिवाजी ठाकूर हा देखील इथे आलेला आहे. शिवाजी, स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. जसं आकाश पाटील याच्या बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फटका, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. हा आला षटकार. वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतोय आणि सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 लॉस ऑफ 0 विकेट. या बॉलला लो फुलटॉस बॉलला फक्त दिशा परिवर्तित केली. चेंडू गेला लॉंग लेगच्या बाहेर. अजून एक चौकार. बॅक टू बॅक षटकारला फॉलो केलेला चौकार. धावसंख्या 10 या आकड्यावर. खराब गोलंदाजी आहे. 40 ऑन टार्गेट आहे. महत्वाचा सामना आहे. आपल्याला एका चांगल्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. आकाश पाटील याच्या बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राईक एंडकडे. एका बाजूला नवनाथ गायकर गोलंदाजी एंडकडे सज्ज होतोय. ओहो, संधी आहे यष्टांच्या मागे. कॉट बिहाइंड द विकेट. पहिलं विकेट आकाश पाटील बॅक टू द डगआउट मध्ये. पहिलं विकेटचं पतन 10 या आकड्यावर. पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांच्या भेटीला. आणि एका बाजूला WTCचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम टेलिकास्ट या ठिकाणी आपण पाहताय. त्याचा आनंद अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या लॅपटॉपवर मोबाईलवर या ठिकाणी ते पाहत आहेत ही स्पर्धा.
आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाचा अंतिम टप्पा, तिसऱ्या रात्रीचा अंतिम टप्पा आहे. नवीन बॅटर स्ट्राईक एंडकडे जाईल. मिस्टर राकेश पाटील, तोंडरे संघाचा तिसरा क्रमांकाचा बॅटर. धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावांचा धावफलक अजूनपर्यंत आपण पाहताय. एक विकेट डगआउटमध्ये परतलेला आहे आकाश पाटीलच्या रूपानं. पुन्हा एकदा नवनाथ गायकर सज्ज झालाय गोलंदाजी एंडकडे. राकेश पाटील स्ट्राईक एंडकडे, तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर. हो बॅटचा एज होता, टॉप एज होता, संधी होती, संधी गमावली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतोय मिस्टर राकेश पाटील आणि धावसंख्या ऍड होईल टीम टोटलमध्ये 1 ने. धावसंख्या 11, 11 लॉस ऑफ 1 विकेट. अशा प्रकारचा आकडा. पहिला षटक चालू आहे पॉवर प्ले 1चं. सलामीचा बॅटर मिस्टर प्रतीक पाटील स्ट्राईक इनकडे जातोय. पहिल्यांदा फेस करेल नवनाथ गायकर याच्या गोलंदाजी समोर. 18 चेंडू आणि 36 धावा लास्ट मॅच मध्ये परफॉर्मन्स. हो 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 शॉर्ट आर्म पुलचा फटका मारायचा होता, तोपर्यंत डॉट बॉल खेळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावांचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी तोंडरे संघाची धावसंख्या 11, लॉस ऑफ 1 विकेट. 11 या धावफलकावर 1 विकेट डगआउटमध्ये आहे. आता मात्र मर्यादित 18 चेंडूमध्ये 29 धावांचं इक्वेशन आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला गती द्या ही विनंती असेल दोन्ही संघांना देखील. अठरा चेंडू आणि 29 धावांचं इक्वेशन. आव्हान प्रति आव्हान गणिती समीकरण आहे. दुसरा बॉलर कोण असेल किरवली संघाच्या वतीनं? मिस्टर सागर पाटील. इम्प्रेसिव्ह कामगिरी आहे या स्पर्धेमध्ये सागर पाटील याची देखील. 4 षटकांची लढत आहे, महत्वाची लढत, महत्वाचा सामना. 18 चेंडू आणि 29 धावांचं इक्वेशन शिल्लक असताना, बाकी असताना कशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. सागर पाटील ऑन टू द गोलंदाजी एंडकडे येतोय. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर राकेश पाटील स्ट्राईक एंडकडे येतोय. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑन रिझर्व मध्ये. तोपर्यंत थोडस खराब फंबलिंग होताना पाहताय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्याचा फटका बसतोय. किरवली संघाला एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. स्ट्राईक या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावांचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राकेश स्ट्राईक एंडकडे. हो लो फुलटॉसचा बॉल त्याला पाठवलाय. अजूनपर्यंत फॉर्मली खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रेशराईज दडपण आहे दोन्ही संघांवर. अतिशय महत्वाचा सामना. या 2 धावा बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 15 या आकड्यावर. पुन्हा एकदा सागर पाटील गोलंदाजी एंडकडे जातोय. थोडस प्रेशराईज सिच्युएशन आहे, दडपण आहे या मोठ्या मॅचचं दडपण. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑन रिझर्व मध्ये. आता मात्र यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फसवा प्रयत्न आहे. परतावं लागेल बॅटरला, सलामीच्या बॅटरला परतावं लागेल. मिस्टर प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट आणि 16 या आकड्यावर दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन बॅटर येतो त्या 4थ्या क्रमांकावर मिस्टर सुनीत पाटील. इक्वेशन बदललं जातंय. 16 धावा धावफलकावर 2 विकेट डगआउट मध्ये आहेत. दुसरं षटक कार्यान्वित आहे, चालू आहे. अतिशय चांगला सामना आहे. प्रेक्षकांच्या भेटी करता अनेक प्रेक्षक या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत.
नवीन बॅटर सुनीत पाटील. स्ट्राईक एंडकडे राकेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पायांचा वेध घेतला होता तोपर्यंत एक धाव कंप्लीट. लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावांचं धावफलक अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टोंडरे संघाला. 14 चेंडू आणि 23 धावांचं इक्वेशन. मिस्टर सुनीत पाटील स्ट्राईक एंडकडे येतोय. 4थ्या क्रमांकाचा बॅटर. पहिला बॉल डॉट खेळतोय. अप्रतिम गोलंदाजी. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. योग्य टप्पा, अचूक दिशा आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता इक्वेशन. सागर पाटील याने कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये. हो, सफल झाल्यानंतर शॉट फाईनली कडे जातोय हा फटका. तोपर्यंत एकच धाव. संपलाय 2 षटकांचा खेळ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोंडरे संघाची धावसंख्या 2 बाद 18. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, सामन्यामध्ये रंगत आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. चला गतिमानतेने सामना सुरू ठेवा प्लीज. एक्स्ट्रा टीम मीटिंग नको. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. सामना अतितडीच्या अवस्थेमध्ये आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. नवीन गोलंदाज किरवली संघाच्या वतीनं वेदांत रे. टॅलेंटेड असा गोलंदाज ज्याने इम्प्रेस केला या आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये. वेदांत रे यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडकडे बॅटर आहे या ठिकाणी सुनीत पाटील. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं का तिवार स्वार झालाय. पहिला बॉल यार्कर डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पूर्ण होतात 2 धावा. या 2 धावसंख्येनं संघाच्या टीम टोटल मध्ये ऍड होतील 2 धावा. धावसंख्या 20 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 20 धावा. गुणलेखक गुलशन पाटील किरवली त्याला वाटते की मैदानात जावं. 11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जुडे बॉल. संधी आहे आणि फ्लॅट हिट. ओहो, संधी होती, कॅच होती असं वाटलं होतं, मात्र तालमेलचा अभाव, कॉलिंगचा अभाव आणि या ठिकाणी हिट केलं मला वाटतंय दोन्ही फिल्डरने एकमेकांना आणि आला षटकार. चौकार. यस पंच. WTCच्या स्क्रीनवर आपण रिपीट टेलिकास्ट पाहत आहोत. अजून डिसिजन पेंडिंग आहे. षटकार. यस षटकार. संधी होती, संधी गमावली. दोन्ही फिल्डर एकमेकांना धडकले मी म्हणेन आणि 6 धावा ऍड होतील टीम टोटल मध्ये.
हा आलाय महत्वपूर्ण षटकार. धावसंख्या 26, 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ओहो, अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय. अचूक टप्पा खेळपट्टीचा आणि मला वाटतं बॅटरकडनं DRSचा वापर केला गेलाय. टेक्नॉलॉजीचा वापर. बॅटरचा रिव्ह्यू आहे बॅटरचा. आपण पाहताय WTCच्या स्क्रीनवर रिपीट टेलिकास्ट आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. 10 चेंडू आणि 14 धावांचं इक्वेशन आहे. हा चेंडू डिलिव्हर झालाय. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राज. धावसंख्या 27, 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हो, हा फुलटॉस बॉल हाय बीवर आहे. हाय फुलटॉस. पंचांनी देखील इशारा दिला. हा नो बॉल आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव कंप्लीट. 3+1 या 4 धावा मिळतील टीम टोटल मध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 31. यस, फिल्डिंग टीमचा DRS आहे. रिव्ह्यू आहे नो बॉल करता. नो बॉल आहे. नो बॉल. 3+1 या 4 धावा टीम टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या 31. आता मात्र इक्वेशन बदललं. 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 9 धावांचं इक्वेशन. यस, या दरम्यान सुजित म्हात्रे कलंबोली आणि साहिल झले सर या प्लीज आपण व्यासपीठावर. धावसंख्या 32, 32 धावांचा धावपळक. 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तोंडरे संघाची धावसंख्या 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हा फटका फ्लॅट सीट आलाय. हा षटकार आणि या सामन्याचं चित्र पलटलंय तोंडरे संघाच्याकडे. धावसंख्या स्कोर कार्डवर 38. आठ चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. महत्वाची लढत तोंडरे आणि किरवली या 2 संघांदरम्यान. हा फटका काऊ कॉर्नर मध्ये आलाय. तोपर्यंत एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. खराब कलेक्शन आणि विजयी धाव पूर्ण करतायत. अभिनंदन तोंडरे संघ. वेल प्लेड आणि बॅड लक हार्ड लक मी म्हणेन किरवली संघ. आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच लगेच तोंडरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी आमच्या सोबत जॉईन होईल एका बाजूला आणि एका बाजूला